नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. आरोग्य विभागाची तुमची गट ड ची जी परीक्षा मित्रांनो संपलेली आहे, त्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाची संधी आहे, ती म्हणजे आरोग्य संदर्भातील जी पदं भरली जात आहेत गट ड ची वर्ग 4 ची, त्याच्यासाठी मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची. तर मित्रांनो, आपल्याला माहीत असेल जवळपास 817 पदांसाठी गट ड च्या 2 जिल्ह्यांच्या जाहिराती आल्या होत्या, ज्याच्यामध्ये मित्रांनो पहिली जाहिरात आली होती ती म्हणजे नागपूर GMCची गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची, जी की मित्रांनो पदं जी आहेत 10वी पासवरती भरली जात आहेत पूर्णपणे गट ड ची. याच्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं प्रयोगशाळा परिचर असेल, चपराशी असेल, चतुर्थ श्रेणी कर्मचारी असेल, हमाल असेल, कक्ष परिचर असेल, त्यानंतर अंधारखोली परिचर असेल, माळी असेल, त्यानंतर मित्रांनो शव विच्छेदन कक्ष परिचर असेल, तर ही आरोग्य विभाग गट ड मध्ये जी पदं भरली जातात मित्रांनो, त्याच पद्धतीची सर्व पदं जी आहेत इथं भरली जात आहेत. फक्त मित्रांनो ही वैद्यकीय महाविद्यालय आणि मित्रांनो शासकीय वैद्यकीय जी रुग्णालय आहेत त्या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची मित्रांनो वेगळी पदं आहेत, जी की प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे जिल्हा रुग्णालय या ठिकाणी ती भरली जातात. तर त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला अजून पण इथं ॲप्लिकेशन करण्याचे चान्सेस आहेत. याच्यामध्ये मित्रांनो धुळे जिल्ह्याची एक जाहिरात आली होती, ज्याच्यामध्ये मित्रांनो 30 पदं आहेत. सेम माळी असेल, चौकीदार असेल, शिपाई असेल, नावे असेल, रुग्णपटवाहक असेल, त्यानंतर सेवक असतील, उद्वाहक चालक असतील, लिफ्ट ऑपरेटर्स असतील. तर ही पदं जी आहेत मित्रांनो सफाईगार असेल, 7वी पास आणि 10वी पासवरती भरली जात आहेत. तर धुळ्यासाठी मित्रांनो 137 जागा आणि नागपूरसाठी जी आहेत 680 जागा, अशी मिळून जवळपास 817 प्लस पदांची ही पदभरती होते. तर आता मित्रांनो याच्यामध्ये एक महत्त्वाची नोटीस आली आहे, ती म्हणजे GMC नागपूर संदर्भात. GMC नागपूरची मित्रांनो लास्ट डेट काय होती, तर 20 जानेवारी 2024, म्हणजे उद्यापर्यंत तुम्हाला अप्लाय करता येत होते. परंतु याच्यामध्ये मित्रांनो एक नोटीस जी आहे या ठिकाणी पाहू शकता, कालच या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे, ज्याच्यामध्ये म्हटलं आहे त्यांनी की वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाच्या अधीनस्थ मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय व संलग्निक रुग्णालयातील गट ड वर्ग 4 ची जी पदं जी आहेत सरळ सेवा कोट्यातील सरळ सेवेची म्हणजे परमनंट पदं, ती जिल्हा निवड समितीमार्फत मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने त्यांचे अर्ज जे आहेत ते मागवले जातात. याच्यामध्ये तुमची IBPS कंपनीमार्फत परीक्षा होणार आहे. IBPS कंपनीमार्फत ही पदं भरली जात आहेत. परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग वगैरे काही नसती. गट ड ची ज्या पद्धतीने तुमचे पेपर झाले आरोग्य विभागाचे, तशाच पद्धतीने या ठिकाणी मित्रांनो 10वी 7वी पासवरती याचा दर्जा असतो. तर यासाठी मित्रांनो 30 डिसेंबरपासून अर्ज सुरू झालेत. 20 जानेवारी हा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. तर सदर ऑनलाईन अर्ज अंतिम दिनांक मित्रांनो आता 30 जानेवारी 2024 पर्यंत वाढवण्यात येत आहे. तर मित्रांनो नागपूरसाठी या ठिकाणी पहा, नागपूरचं जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा मित्रांनो रुग्णालय जी आहेत तिथील डेट जी आहे उद्या संपणार होती अर्ज करण्याची, तर पुन्हा डेट जी आहे मित्रांनो या ठिकाणी वाढवून भेटलेली. नागपूरसाठी ही माहिती आलेली, धुळेसाठी अजून आलेली नाही. धुळेचे जे अर्ज आहेत मित्रांनो तुम्हाला लास्ट डेट त्याची जी आहे धुळेची ती 24 जानेवारी 2024 आहे. याच्यामध्ये काय वाढ झाली डेटमध्ये तर तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. फक्त नागपूरसाठी मित्रांनो या ठिकाणी पहा, ही नवीन अपडेट तुम्हाला देतोय. 20 जानेवारी होती ती 30 जानेवारी 2024 पर्यंत करण्यात आलेली आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत अप्लाय नसेल केलं तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी चान्स आहे. तर आरोग्य विभाग पदभरतीनंतर गट ड साठी मित्रांनो अजून हा एक महत्त्वाचा चान्स आहे. तुम्ही कुठूनही असाल महाराष्ट्रामधून तर या सर्व पदांसाठी अप्लाय करू शकता. आता नागपूरसाठी जे आहे मित्रांनो फक्त एकच अर्ज भरता येतो. धुळेची जी पदं आहेत मित्रांनो, धुळेमध्ये देखील पहा ही सर्व पदं आहेत, जसं की स्वयंपाकी सेवक असेल, सफाईगार असेल, तर या प्रत्येक पदासाठी तुम्हाला वेगवेगळा अर्ज करता येतो धुळेसाठी. फक्त नागपूरसाठी मात्र तुम्हाला वेगवेगळा अर्ज करता येत नाही, तिथं एकच अर्ज तुम्हाला करता येतोय. तर याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला ही संपूर्ण जाहिरातीच्या लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. ऑनलाईन फॉर्म भरायची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलवरती देतोय. तर ही एक महत्त्वाची अपडेट आलेली होती, डेट वाढलेली आहे GMC नागपूरची. आता मित्रांनो याच्यामध्ये तुमची वयोमर्यादा किती ठेवण्यात आली आहे पहा, 18 ते 38 वर्ष ही खुल्या प्रवर्गासाठी, प्लस याच्यामध्ये 2 वर्ष तुम्हाला सूट दिलेली आहे अजून 31 डिसेंबरपर्यंत ही पदभरती न झाल्यामुळं. त्यानंतर राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 आहे, म्हणजे 18 ते 45 होईल इथं, आणि खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 40 वर्ष होईल. याच्यासाठी मित्रांनो तुम्ही खुल्या प्रवर्गामधून असाल तर IBPS कंपनी तुमची फॉर्म भरून घेते, परीक्षा घेते, तर 1000 रुपये फीज आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फीज तुम्हाला ठेवण्यात आलेली आहे. ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. त्या दोन्हीही व्हिडिओचे लिंक धुळेची आणि नागपूरची तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे.
तर मित्रांनो, IBPS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे. IBPS पॅटर्ननुसार तुमचा पेपर जो आहे तो घेतला जाणार आहे. सिलेबसवरती ऑलरेडी मी तुम्हाला माहिती याच्या अगोदर पण दिलेली आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने तुमचा हा सिलेबस आहे, जो की 10वीच्या दर्जावरती आहे. जसं की मराठीमध्ये तुम्हाला 25 प्रश्न असणार आहेत. आपल्याला माहीत असेल IBPSनं झेडपीच्या परीक्षा घेतलेल्या आहेत आणि त्यांचे निकाल लावायला सुरुवात आहे. IBPS एकदाच मित्रांनो या ठिकाणी काय करते, निकाल लावून देते. याचे आन्सर की वगैरे तुम्हाला भेटत नाही, काही नाही मित्रांनो. डायरेक्टली निकाल अशा पद्धतीने लावला जातो, ज्याच्यामध्ये कट ऑफ ही तुमचा असतो. तुम्हाला किती मार्क्स कुठल्या विषयात पडले तेही असतं आणि 200 पैकी किती मार्क्स पडले तेही दिलं जातं. आता ही ग्रुप डीची मित्रांनो तुमची परीक्षा आहे. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नाही आहे. इयत्ता 10वीच्या बेसवरती हा सिलेबस आहे. जसं की पहा, मराठी भाषामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, उतार्यावरील प्रश्न. इंग्रजी भाषामध्ये सेम मित्रांनो तेच ग्रामर आहे. सामान्य ज्ञानमध्ये देखील मित्रांनो महाराष्ट्राचं जास्त करून तुम्हाला सामान्य ज्ञान विचारलं जाणार आहे. बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणितमध्ये देखील मित्रांनो सोप्या पद्धतीने 10वीच्या दर्जावरची तुमचं अंकगणित आणि ते असणार आहे. तर 100 प्रश्न मित्रांनो आणि 200 गुण तुम्हाला असणार आहेत. IBPS मार्फत तुमची परीक्षा होईल. त्यासाठी तुम्ही मागील झालेली आरोग्य विभागाची गट ड ची जी पदभरती आहे किंवा इतर कुठली शिपाईची वगैरे IBPSने परीक्षा घेतली तसे कसे प्रश्न आलेले आहेत त्याचा तुम्ही नक्की मित्रांनो अभ्यास करू शकता, जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये फायदा होणार आहे. तर सर्व पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवार देखील या ठिकाणी अप्लाय करू शकतात. GMC नागपूर आणि GMC धुळेसाठी GMC नागपूरची डेट वाढवण्यात आलेली आहे. हीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती. अजून याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 71 प्रश्नपत्रिका संच व TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. या पुस्तकांमध्ये मित्रांनो प्रत्येक पुस्तकांमध्ये 7000पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश त्यांनी केलेला आहे. तर मागील ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत किंवा मागील ज्या परीक्षा झालेल्या आहेत मित्रांनो, त्यातील बरेचसे प्रश्न रिपीट होतात, तो पॅटर्न रिपीट होतो. त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला ही प्रश्नपत्रिका संच उपयोगी पडतील. मग मित्रांनो, सध्या होणारी तुमची जिल्हा न्यायालय शिपाई लिपिक पदभरती असेल, GMC भरती असेल, कारागृह विभाग पदभरती असेल, आदिवासी विकास विभाग पदभरती असेल, पुरवठा निरीक्षक असेल, अशा विविध पदभरतींसाठी तुम्हाला सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी ही पुस्तकं उपयोगी पडतील. याच्यामध्ये त्यांनी आतापर्यंत घेतलेले जसं की नगररचना शिपाई पदभरती असेल, गट ड ची, नगर परिषद असेल, तलाठी असेल, वन विभागामधील वनरक्षक असेल किंवा वैद्यकीय शिक्षण विभागाची तुमची गट क ची जी परीक्षा झाली होती मित्रांनो, त्याचाही याच्यामध्ये समावेश आहे. PCMC असेल, अशा विविध पदभरती ज्या झालेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिकांचा समावेश करून ही पुस्तकं बनवलेली आहेत. तर ही पुस्तकं मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील, तिथून तुम्ही खरेदी करू शकता. त्यांची इतरही पुस्तकं प्रसिद्ध आहेत, जसं की इंग्रजी व मराठी प्रश्नसंच, ज्याच्यामध्ये मित्रांनो टॉपिक्स वाईज आणि स्पष्टीकरणासहित तुम्हाला इंग्रजी व मराठीचे प्रश्न पाहायला भेटतील. आणि चालू घडामोडीसाठी देखील मित्रांनो 81 सराव प्रश्नसंच हे त्यांचं पुस्तक TCS IBPS पॅटर्ननुसार आहे. चालू घडामोडी मित्रांनो GS मध्ये हा प्रश्न, याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारलेच जातात. तर 81 सराव प्रश्नसंच हे चालू घडामोडीसाठी तुम्हाला उपयोगी पुस्तक असणार आहे. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची ही सर्व पुस्तकं तुम्ही कुठल्याही बुक स्टोअर म्हणून सध्याच्या भरतीसाठी खरेदी करू शकता.